मोठा आरसा आहे हा बघा. एवढा आरसा आहे हा बनवलेला. खूप छान आणि खूप मस्त आहे. तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं होतं मी. तर आणि या आरशामध्ये ना पूर्ण क्लिअर दिसतं. नाहीतर आमच्या खाली कपाटचा आरसा आहे ना त्याच्यामध्ये आहे ना असं म्हणजे किती जाड राहिलं ना तर बारीकच दिसतं त्या आरशामध्ये. पण इथं तसं नाही. हा आरसा आहे ना म्हणजे खूप छान आहे. जसं आहे ना तसंच दिसतं या आरशामध्ये. हा बघा एवढा आहे हा. वेलकम टू माय सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला कसे आहात? बरेच आहेत ना? बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज म्हणजे व्हिडिओला लवकरच सुरुवात केलेली होती, पण एडिटिंग करायला ते करायला खूप वेळच होऊन जातो. तर मी रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत कधी कधी 2 पण वाजून जातात एडिटिंग करायला. त्यासाठी व्हिडिओ अपलोड करायला सुद्धा मला वेळच होऊन जातो. कारण सकाळी उठायचं, सर्व काय आवरायचं, झाड झुडतं रंशूच करून घेते. त्यानंतर मग राशाला सांभाळायचं, नंतर मग असं बरेच काही कामं असतात. त्यासाठी लवकर वेळ भेटत नाही. तर चला आता किती 12:30 पोन वाजून गेले. तर मी आता तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा आणि ज्या पण ताई नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग. तर चला आजची रेसिपी बघूया. मी काय बनवणार आहे, काय प्लॅन केलेला आहे. तर आधी तर मी ते ना चहा घेणार आहे सकाळी सकाळी. तर सर्व काय आवरून झालं होतं, माझा चहा पण झालेला होता. पण तरीसुद्धा आहे ना चला म्हटलं थोडंसं आता 10-11 वाजण्यात आलेले, थोडासा मस्तपैकी कडक अद्रकाचा चहा घेऊया. अद्रक टाकून जर चहा पिला ना तर आपलं डोकं पण शांत असतं आणि असं म्हणजे खूप फ्रेश वाटतं. आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अद्रकचा चहा तर घ्यायलाच पाहिजे, खूप फ्रेश वाटतं. तर मी ते ना अद्रक पण किसून टाकून दिलेला आहे. आणि साखर चालत नाही मला, त्यासाठी मी साखर घेतलेली नाही आहे. मग हे पण म्हणले की मला पण थोडेसा चहा दे, तू ठेवते तर मला पण थोडा दे असं म्हणून. तर माझा चहा काढून घेतला आणि नंतर मग यांना मी साखर टाकून घेतली. तर बघा आता आधी तर मी फिक्का चहा काढून घेणार आहे पहिले, त्यानंतरच मग यांना साखर टाकणार आहे. पण यांना पण सांगते मी थोडं साखर कंट्रोलमध्ये ठेवा, कमी करा, पण हे ऐकतच नाही. आणि तर मग यांच्यासाठी साखर मला टाकावीच लागते. तर चला माझा फिक्का चहा मी आता काढून घेते. बघा चहा कसा वरती येतोय बघा. चहाचं कसं असतं ना, थोडा गॅस फुल राहिला की लगेच वर यायला लागते, कमी केला की बरोबर खाली जाते. आणि कमी वरच मस्त उकळायला पाहिजे चहा, म्हणजे असा कडक चहा होतो आणि खूप छान आणि टेस्ट पण वाढते चहाची. वेगळाच चहा लागतो मस्त आणि मन पण भरून जातं. चहा पिऊन मन असं तृप्त व्हायला पाहिजे असा कडक अद्रकाचा चहा मी इथं बनवलेला आहे. तर आता माझा चहा तर मी काढून घेतलेला. आता बघा यांना साखर टाकते मी इथं. तर यांना असं गोडच चहा आवडतो. मला गोड चहा आधीपासूनच आवडत नव्हता, तरीसुद्धा मला आता फिक्का चहा प्यावा लागतोय. तर चला आता मी इथं यांची पण चहा काढून घेतलेली. यांच्या चहा काढल्यानंतर आहे ना मी यांना देणार आहे पहिले, नंतर मी घेणार आहे. त्यानंतर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. आता यांचा पण चहा घालला गेलेला आहे. तर चला आता मी इथं आहे ना माझा पण चहा घेऊन घेतलेला आहे, यांना पण चहा दिला. आता मी इथं गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मी गिलके कसे कापले, कसं म्हणजे त्यांना मीठ भरले, कसं शेंगदाण्याची कूड भरली. आता फक्त बनवायचं तुम्हाला दाखवणार आहे मी. बघा आता इथं आहे ना गॅस पेटवून मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरं टाकलं आणि एक टमाटा असा बारीक चिरून टाकलेला आहे. बघितले गिलके किती छान मस्त असं भरलेले आहेत मी. तर आता इथं गिलके पण आपल्याला टाकून घ्यायचे. टमाटे टाकले नंतर मग हे गिलके म्हणजे ना सोबतच मस्त परतवले जातील. आणि असे भरले गिलके बनवले ना तर तुमच्या घरी मुलं असतील ना 4, 5, 6, 7 वर्षाची, ते पण खूप आवडीने खातील. कारण की हे भरले गिलके ना आतून म्हणजे पूर्ण असं अख्खे राहतात आणि मध्ये असं मस्त शिजून जातात ना, खायला खूप टेस्टी खूप छान लागतात. तर तुम्ही एकदा नक्कीच, माझ्या दीदीला तर हे खूपच आवडतात. तर एकदा ती इथं आली होती, गिलकेच भेटले नव्हते आणि ती म्हणली की आजी मला तुमच्या हातचे भरले गिलके खायचे, गिलकेच भेटले नव्हते. तर मला तिचे गिलके बनवले म्हणजे मला तिची खूप आठवण येते. तर चला असो. तर बघा इथं आता आहे ना गिलके परतून घेतलेले. घरात कसं आहे ना तुम्हाला खरं रिअलमध्ये सांगते मी, 3 जणांचे 3 नाटकं.
4 जण आहोत आम्ही तसं तर, पण आम्ही दोघं सासू सून आता काही नाही, पण हे 2 जणांचे एवढे नाटकं चालतात ना. हे म्हणता मला फिक्कं पाहिजे, मला शेंगदाण्याचे कूट नको, मला मसाला नको. यांना फिक्कं म्हणजे रोज रोज वेगवेगळ्या भाज्या बनवायला किती ताण. मग आता म्हटलं तुम्ही गिलके खाच. आम्ही आहे ना बळजबरीने त्यांना गिलके खाऊ घातले. गिलके शरीरासाठी खूप छान असतात आणि कोणीही खाल्लं ना तर खूप मस्त. तर त्यासाठी आहे ना मी यांना पण आज गिलकेच खाऊ घातले. राखूसाठीच फक्त काहीतरी बनवलं होतं. तर हां, शेवगाच्या शेंगा बनवल्या त्या राखूसाठी, सुक्या शेवगाच्या शेंगा बनवल्या त्या. बरोबर, त्याला आहे ना गिलक्यांसोबत शेवगाच्या शेंगा आवडल्या होत्या खूपच. तर बघा गिलके किती छान मस्त असे शिजत आहे ना. बघा बघूनच किती छान वाटतंय ना, खायचं मन होतं. तर मी आता इथं झाकण ठेवते. परत 2 मिनिटांनी आता अंशू इकडे पापड भाजते. अंशूने चपात्या टाकून घेतलेल्या होत्या आणि आता मी ही रेसिपी तुम्हाला दाखवते बघा. मस्त अशी आपली गिलक्याची रेसिपी इथं तयार झालेली. तर आता मी इथं झाकण ठेवते. एकदा पुन्हा परतून घेते मी, हे बघा. आणि असं अलगदच परतवायचं, कारण हे शिजले की असं तुटायचं भेव राहतं. मग कसं खायची मजा चालली जाते. भरले गिलके म्हणजे अख्खे आपण असं तर कापून तर नेहमीच बनवत असतो ना. मग त्यासाठी असं ताटामध्ये पण असं अख्खे दिसायला पाहिजे, म्हणजे खूप छान खायला पण खूप भारी वाटतं. तर चला आता मी परत इथं झाकण ठेवते. आणि आता शेवगाच्या शेंगा राखूला मी कशा बनवल्या ना ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याला आहे ना सुक्या शेवगाच्या एकदा मागे ना ग्रेव्हीवाल्या तुम्हाला बनवून दाखवल्या होत्या मी, आणि आता सुक्या बनवून दाखवते तुम्हाला बघा. तर इथं आहे ना तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकलं. आता आपल्याला शेंगा टाकून घ्यायच्या आणि फक्त खायची. चटणीमध्ये थोडासा मॅगी मसाला टाकून बनवायचे आहे आपल्याला. हे थोडंसं धनपूड टाकलं मी, धनेपूड, आणि खायची चटणी टाकलेली आहे मी, हे बघा. आणि थोडीशी आपली रेग्युलर चटणी पण टाकून दिली, थोडीशी हळद टाकली, थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं इथं. आणि हे आहे ना मिठामध्ये शिजवलेलं आहे मी तसं तर. आणि खायची चटणी टाकलेली, त्यामुळे ना यांना खूप असा भारी स्वाद येतो. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा बघा, खूप छान आणि खूप टेस्टी. आमची राशाला पण शेवगाच्या शेंगा खूपच आवडतात आणि या शरीरासाठी खूप छान असतात. आणि या दिवसामध्ये तर खायलाच पाहिजे शेवगाच्या शेंगा पण. आणि सहसा करून तुम्हाला सांगू का, या दिवसामध्ये जास्त करून भेटत नाही शेवगाच्या शेंगा, कुठं कुठंच भेटतात आणि खूप महाग पण राहतात. पण तरीसुद्धा आमच्या राखूला आवडतात ना, मग तो घेऊनच येतो. मी तर कधी कधी ना या डाळमध्ये पण तुरीच्या डाळसोबत बनवायच्या, या खूप भारी लागतात. आणि भात तुरीच्या डाळसोबत या शेंगा आणि राईस बनवायचा, तर खूप छान खूप टेस्टी लागतात तसं पण. नाहीतर मग काळ्या मसाल्याचे बनवायचे, ते पण भारी लागतात. नाही तर मग तसं नाही आवडत ना, ग्रेव्हीवाल्या बनवायचे, पण बनवायचे खाऊ घालायचे घरच्यांना, खूप छान खूप टेस्टी लागतात. तर बघा आपली गिलक्याची भाजी मी इथं काढून घेतलेली आहे. तर आता तर गिलक्याच्या भाजी बघून तर तोंडाला इतकं पाणी सुटतं आहे ना, कधी खाऊन कधी नाही असं झालेलं आहे. आणि ही भाजी ना आम्ही 3च जणांनी संपवली होती. तर त्यानंतर जेवणं झाली आमची, सर्व काही आवरून आम्ही थोडं झोपलो. मग मला आज काही झोपच लागत नव्हती. चला म्हटलं काहीतरी ताईंसाठी व्हिडिओ बनवूया, ताईंना शेअर करूया, ताई पण बनवतील पावसाळ्यामध्ये रिकामा टाईमपास. तर बघा मी ते शेंगदाणे घेतलेले तव्यामध्ये टाकले, तवा तापवून घेतला होता मी आधी. त्यानंतर नाही का आपल्याला इथं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, मीठ टाकायचं आहे आधी तर, आणि त्यानंतर थोडं पाणी पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा पाणी टाकून घेतलेलं आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे, आणि आता असं परतवतच राहायचं याला बरं का. आणि थोडं पाणी टाकलं ना म्हणजे आपल्या शेंगदाण्यांना मीठ छान लागून जातं आणि भारी शेंगदाणे बनतात. आणि आज तुम्हाला सांगू का, मी चहासोबत आज पराठा बनवला होता मस्त, पण ते व्हिडिओ शूट नाही केला मी. तर मस्त चहा बनवून घेतली आणि पराठा मस्त बनवून घेतला होता. आणि आज चहा पराठ्याचा नाश्ता केला होता मी, आणि बाकीच्यांनी अंडे पोळीचा नाश्ता केला होता. तर बघा शेंगदाणे आपले कसे छान होत आहे, मस्त आणि कुरकुरीत, आणि असं खरपूस कडक होऊन जातात हे पूर्णपणे. हे बघा पूर्ण कडक होऊन जातात. आणि आपले हे गावरानी शेंगदाणे असतात ना, त्यासाठी हे खायला खूप भारी लागतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप मस्त लागतात हे. आता आपल्याला कधी कधी कसं या दिवसामध्ये असं किचिड वातावरण असताना मग झोप पण लागत नाही, काही टाईमपास पण होत नाही, बाहेर कुठं जायला भेटत नाही. त्यासाठी मग घरच्या घरी असं करून खायला काही हरकत नाही, खूप भारी टाईमपास होतो आपला, खायला पण तोंड मस्त असं रवरवीत होऊन जातं.
तर बघा अशा प्रकारे मी इथं हे शेंगदाणे पण बनवून घेतलेले आहे. खूप छान खूप मस्त असे शेंगदाणे मी इथं हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी. हे बघा पूर्णपणे मस्त बाहेरून आणताना तसेच शेंगदाणे आपले इथं झालेले. तर चला आता मी यांना आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेते आणि असं परतवतच राहायचं म्हणजे जळू द्यायचे नाही यांना. आता पूर्णपणे मस्त झालेले आपले शेंगदाणे. गॅसची फ्लेम मी कमी करून दिलेली होती, नाहीतर फुल गॅस राहू देणार तुम्ही आणि मग ते जळून जातील. तर तसं अजिबात करायचं नाही आहे. तर मी आता हे शेंगदाणे ना बघा ताटामध्ये काढते. किती असा आवाज येईल बघा, म्हणजे पूर्ण कुरकुरीत झाले नाही म्हणून आवाज येईल तो, कच्चे अजिबात नाही राहिले. हे बघा आता मी ताटामध्ये काढून घेते. हे बघा आणि आता हे पूर्णपणे गार झाले का पूर्णपणे असं कुरकुरीत होऊन जातात. तर मी अजून गरमच आहे तरीसुद्धा तुम्हाला साल काढून दाखवते मी. बघा थंड झाल्यावर ते नुसतं असे हातावर हे केलं तरीसुद्धा वरची साल निघते. हे बघा हे बघा खूपच छान आणि खूप मस्त शेंगदाणे. असं आतपर्यंत मीठ पोहोचून जातं, मग खायला असे खरपूस लागतात ते मस्त. तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता एवढंच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.